नमस्कार, मी मानिनी गद्रे. चला गीतेच्या अंतरंग जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. या ऑडिओची रचना आधी सांगितल्याप्रमाणे सुरुवातीला मूळ श्लोक, त्याचा मराठी अर्थ, नंतर संस्कृतचं सरळ वाक्य रूपांतर आणि त्याचा इंग्लिश अर्थ, नंतर ज्ञानेश्वरीतील माऊलींच्या ओव्यांचा मराठी सुलभ अर्थ आणि नंतर माझ्या दृष्टिकोनातून त्या श्लोकाविषयी मला काय वाटलं त्याचं विवरण. सर्वप्रथम आपण मूळ श्लोकाचा संधिविग्रह करून त्यातील प्रत्येक शब्दाचा मराठीत अर्थ पाहूया. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंत्वस अनयो तत्वदर्शिभिः. असतः असत वस्तूला भाव अस्तित्व न विद्यते, नसते. तू सतः आणि सत्वस्तूचा अभाव अभाव न विद्यते, असत नाही. एवं अशा प्रकारे अनयो उभयो अपि या दोघांचेही अंतः तत्व तत्वदर्शिभिः तत्वज्ञानी पुरुषांनी दृष्टः पाहिलेले आहे. सत आणि असत यांचे लक्षण सांगताना श्रीकृष्ण म्हणतात, असत वस्तूला अस्तित्व नाही आणि सत्वस्तूचा अभाव नसतो. अशा रीतीने या दोहोंचेही सत्यस्वरूप तत्वज्ञानी पुरुषांनी पाहिले आहे. अविनाशी तू तद्विद्धी येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुम अर्हति. येन ज्याने इदम हे सर्वम संपूर्ण जगत दृश्यवर्ग ततं व्यापून टाकले आहे, तत्तू ते तर अविनाशी अस्ति आहे इति असे विद्धी तू जाण. अस्य या अव्ययस्य अविनाशीचा विनाशम विनाश कर्तुम करण्यास कश्चित कोणीही न अर्हती समर्थ नाही. सत असत वस्तूंच्या स्वरूपाचे निरूपण करताना श्रीकृष्ण म्हणतात, ज्यांनी हे सर्व जग दिसणाऱ्या सर्व वस्तू व्यापल्या आहेत त्याचा नाश नाही, हे तू लक्षात ठेव. त्या अविनाशीचा नाश कोणीही करू शकत नाही. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ताः शरीरिणा अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत. अनाशिनः नाशरहित, अप्रमेय तत्वता करू शकत नाही, नित्यस्य नित्यस्वरूप अशा शरीरिणः जीवात्म्याचे, इमे देहाः हे सर्व देह, अंतवंतः नाशवंत आहेत असे उक्ताः म्हटले गेले आहे. तस्मात् म्हणून भारत हे भरतवंशी अर्जुना तू युद्ध कर. अर्जुनाला सत असत वस्तूंचं निरूपण करतानाच त्याला युद्धाला प्रवृत्त करताना इथे श्रीकृष्ण दिसत आहेत. ते म्हणतात, या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरे नाशिवंत आहेत असे म्हटले गेले आहे. म्हणून हे भरतवंशी अर्जुना तू युद्ध कर. आता आपण मूळ संस्कृत श्लोकाचं सरळ वाक्यात रूपांतर करूया आणि त्या पूर्ण श्लोकाचा इंग्रजीमध्ये अर्थ पाहूया. असतः भावा न विद्यते, सतः अभावः न विद्यते, अनयो उभयो अपि अंतः तत्वदर्शिभिः दृष्टः. The unreal cannot manifest as being. The real never ceases to be. The truth about both, that is real and unreal, being and non-being, has been envisaged by the seers. तू येन इदं सर्वं ततं तत् अविनाशी विद्धि अस्य अव्ययस्य विनाशः कर्तुं कश्चित् न अर्हति. Know that to be verily indestructible, by which all this is pervaded, no one can cause destruction of the imperishable. नित्यस्य अनाशिनः अप्रमेयस्य शरीरिणः इमे देहाः अंतवन्तः उक्तः तस्मात् भारत युद्धस्व. The bodies of the eternal, indestructible, uncongenesable, beyond all theorization, indweller have obviously an end.
सो भारत, डू नॉट ग्रीव फॉर द पेरिशेबल बॉडी अँड फाईट फॉर द जस्ट कॉज विदाउट एनी डिल्युजन. आता आपण याच श्लोकाच्या संदर्भात माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये रचलेला ओव्यांचा सुलभ असा मराठीत अर्थ समजून घेऊया. नासतो विद्यते भावो नाभावो विद्यते सतः उभयोरपि दृष्टोंतस अनयो तत्वदर्शिभिः. अर्जुना, एक गोष्ट सांगेन ती ऐक. सुज्ञ लोक ओळखतात की विश्वामध्ये ते चैतन्य गुप्त आहे हे ते तत्त्वज्ञ संत स्वीकारतात. जसं दूध आणि पाणी एकत्र काढलं तर राजहंस त्यातलं दूध वेगळं काढू शकतो, किंवा अग्नीमध्ये सोनं टाकून त्यातलं हिण कुठचं आणि चोख कुठचं हे तज्ज्ञ लोक निवडतात. बुद्धिचातुर्याने दही घुसळून त्याच्यात लोणी काढतात. भुसा आणि बिया एकत्र असतील तर त्या पाखडून घेऊन जशा त्याचं भुसा ओढून टाकतात आणि बीज घेतात, तसा तू सारासार विचार केलास तर आपोआप हा संसार की जो न टिकणारा आहे तो नाहीसा झालेला तुला दिसेल. आणि मग तुझ्या लक्षात येईल की केवळ आणि केवळ ते तत्त्व उरतं हे ज्ञानी लोकांना कळतं. चैतन्याच्या वरच्या उपाधी ज्या असतात त्या दोहोंमधला फरक त्यांनी ओळखलेला असतो आणि म्हणूनच न टिकणाऱ्या अनित्य अशा संसाराच्या ठायी त्यांची बुद्धी कधीही टिकून राहत नाही. आता इथे राजहंस म्हणजे बदकाशी काहीसं साम्य असलेला एक पक्षी, ज्याची चोच आणि पाय तांबडे आणि वर्ण पांढरा असा असतो. दूध आणि पाणी एकत्र केलं असता त्यातून चोचीने दूध तेवढं तो वेगळं काढू शकतो अशी शक्ती त्याला आहे असं मानलं जातं. हा मोती आणि रत्न वगैरे खातो असं म्हणतात. आता चैतन्य म्हणजे भूतमात्रांना अंतर्बाह्य व्यापून असणारे चिरंतन किंवा ज्ञानरूप तत्त्व, म्हणजेच आत्मा, जीव, प्राण, शरीराला चालवणारी जी शक्ती असते ती म्हणजे चैतन्य. उपाधी म्हणजे देह वगैरे प्रपंच. शुद्ध सच्चिदानंद अशा परमात्म्याच्या ठिकाणी पंचमहाभूतात्मक सृष्टी भासणं ही उपाधी. आणि म्हणूनच देह, इंद्रिय, मन वगैरे ह्या सगळ्या जीवात्म्याच्या उपाधी आहेत. अविनाशी तु तत्विद्धि येन सर्वमिदं ततं विनाशम अव्ययस्यास्य न कश्चित कर्तुम अर्हति. आता सारासार विचार कर अर्जुना, आणि ही भ्रांती जी आहे, जी निरुपयोगी आहे, ती तू दूर सार. हे लक्षात ठेव की स्वभावता नित्य आणि त्रिवार जे सत्य आहे तो आत्मा आहे. ह्या लोकत्रयाचा विस्तार ज्याच्यामुळे झाला आहे, ज्याला रंग नाही, तो विलक्षण असा आहे, वेगळ्याच प्रकारचा विशेष आहे, सदा सर्वगत आहे, ज्याला जन्म नाही, क्षय नाही, असा जो आत्मा आहे त्याचा घात केला तरी घात होत नाही. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणा अनाशिनो प्रमेयस्य तस्मात् युद्धस्व भारत. या नाशरहित मोजता न येणाऱ्या नित्यस्वरूप जीवात्म्याची ही शरीरं मात्र नाशिवंत आहेत. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू युद्ध कर. आता या श्लोकाबद्दल माझ्या दृष्टिकोनातून मला काय वाटतं ते आपण पाहूया. दुसऱ्या अध्यायातल्या 16, 17 आणि 18 या श्लोकांमध्ये भगवान आपल्याला एक पायरी अजून पुढे घेऊन जातात. ते म्हणतात की जे असतं, नित्य असतं ते सत, आणि जे सत नसतं ते सगळं असत. सतला कधीही अभाव नसतो आणि असतला कधीही भाव नसतो. म्हणजेच असतला आपणही कधी भाव द्यायचा नसतो. एक स्टेप इथे पुढे गेलेले दिसतात. थोडक्यात म्हणजे जे असतं आहे असं जे वाटतं ते नसतं, आणि जे दिसत नसतं ते असतं. थोडंसं गुगली आहे, लक्षात घ्यायला थोडंसं कठीण आहे, पण एकदा लक्षात आलं तर पुढचं उपदेश जाणून घेणं हे सोपं जातं. आपण दरवेळेला
जे असत आहे, जे खरं अस्तित्वात नाही, जे भासमय आहे, त्याला भाव देऊन दुःखी होत असतो. नको त्या गोष्टीला महत्त्व देतो. आतल्या वस्तूंपेक्षा बाहेरच्या पॅकिंगकडे जास्त आकर्षित होतो. पण ह्याऐवजी जर आपण आत्मानात्मविवेक बाळगला आणि नको त्या गोष्टींचं चिंतन टाळलं तर त्यातून निर्माण होणारी चिंता आपण टाळू शकतो. एक सतत लक्षात ठेवलं पाहिजे की ज्याचं आपण चिंतन करतो म्हणजे इनडायरेक्टली त्याचं आपण ध्यान करतो आणि तेच आपल्याला प्राप्त होऊ शकतं. म्हणून सतत जर ब्रह्मभावामध्ये राहिलं तर ब्रह्मभावसुद्धा आपण प्राप्त करून घेऊ शकतो. आणि ह्या भावात राहिलं की आपण द्वंद्वांपासून स्वतःला दूर ठेवू शकतो. जी द्वंद्व शीत उष्ण सुख दुःख ही आपल्याला सतत हेलकावत असतात आपलं आयुष्य आपलं मन. आणि म्हणून सतत लक्षात ठेवलं पाहिजे की आपण या द्वंद्वांपासून स्वतःला साक्षी भावाने राहून वाचवलं पाहिजे. परमेश्वर म्हणतात, अर्जुना तू लक्षात घ्या हे की सर्व काही सत्नी व्यापलेलं आहे आणि ते अविनाशी आहे. म्हणून त्याचा नाश हा अशक्य आहे. म्हणून तू त्याला मारूच शकणार नाहीत. आणि जी शरीरं जी असत आहेत, जी नाशिवंत आहेत, केवळ मायेमुळे भासमान झाली आहेत, ती नाशिवंतच आहेत. मग त्यांना मारू का म्हणून शोक करणं हे अगदी अयोग्य आहे. म्हणून तू युद्ध कर. थोडक्यात एक एक पायरी हळूहळू उपदेश करत परमेश्वर अर्जुनाला युद्ध करायच्या दृष्टीने प्रवृत्त करताना आपल्याला दिसत आहेत. गीतार्थ जाणून घ्यायला पुन्हा भेटूया. मनःपूर्वक धन्यवाद.